सकाळचा नाश्ता जर पौष्टिक असेल तर दिवससुद्धा अगदी मजेत जातो. सकाळी जर पौष्टिक नाश्ता झटपट बनवायचा असेल तर आदल्या दिवशी ही थोडीशी तयारी करून ठेवा. सकाळी अगदी पटकन नाश्ता बनेल. तर यासाठी इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले. कुठलेही तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो असे जुने तांदूळ घ्यायचे. त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतली. इथे मी अख्खे उडीद घेतले. उडदाची डाळ घेतली तरी चालेल. 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ मी इथे घेतली. पाव वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे. 1 वाटी पोहे घातलेत. यानंतर अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे. इथे मी छोटी वाटी घेतली होती त्यामुळे अर्धा चमचा मेथी दाणे घालते. मोठी वाटी जर तुम्ही वापरत असाल तर 1 चमचा मेथीचे दाणे घेतले तरी चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये आता पुन्हा पाणी घालून हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत घालून ठेवायचं आहे. तर हे मी आता झाकून बाजूला ठेवून देते. इथे आता 4 तास झालेत आणि हे डाळ तांदूळ छान भिजलं गेलं. हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपण अगदी बारीक असं वाटून घेऊ आणि वाटताना यातलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर इथे हे सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेते. तर पाहू शकता अगदी बारीक असं हे वाटून घेतलंय. आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे. यामुळे पीठ फर्मेंट छान होईल. फेटल्यानंतर आता हे झाकून आपण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ. सध्या गरमी आहे त्यामुळे हे असंच मी ठेवते. जर थंडीचे दिवस असतील तर हे एखाद्या जाड कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे फर्मेंटेशन छान होतं. तर इथे आता सकाळी पाहू शकता हे पीठ छान फुललंय, आकाराने दुप्पट झालंय. तर याला मस्त अशी जाळी आली. अगदी हलकं झालं हे पीठ. तर यापासून आज आपण आंबोळ्या बनवणार आहोत. पीठ छान फर्मेंट झाल्यामुळे आंबोळ्यासुद्धा अगदी मस्त बनतील. हे एकदा मिक्स करून घेते. सध्या हे घट्ट वाटतंय. लागलं तर आपण यामध्ये नंतर पाणी घालू. आधी याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करूया. तर ते मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घातलं. 1 मोठा चमचा चणे किंवा बाजरी चण्याची डाळ घालायची आहे. थोडंसं आलं घातलं. 2 हिरव्या मिरच्या घातल्या. थोडीशी कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. पाणी घालून आता ही चटणी वाटून घेऊया. इथे मी चटणी वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे. आता चटणीवर घालण्यासाठी इथे फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे. ही आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आता आपण आंबोळ्या बनवूया. तर इथे सगळ्या पिठाचं मी एकत्र बनवत नाही आहे. तर यातलं मी थोडंसं पीठ दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. इथे जेवढं तुम्हाला पीठ वापरायचं आहे तेवढ्याच पिठामध्ये तुम्ही मीठ घाला आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे मी पीठ जे काढून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी पाणी घालत नाही आहे. इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल लावलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे पीठ घातलं आणि थोडंसं जाडसर असं ही आंबोळी पसरवून घेतले. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि वरून ड्राय होईपर्यंत आंबोळी भाजून घ्यायची. ते आंबोळी पहा तयार झाले. उलटून घेऊया. पाहू शकता आंबोळीचा रंग पाहू शकता, जाळी पाहू शकता. अगदी परफेक्ट अशी आंबोळी तयार झाली. काढून घेऊया. तर आता इथे मी आणखी एक बनवून घेते.
एकानंतर एक अगदी फटाफट तुम्ही या नाश्त्यासाठी बनवू शकता. तर इथे मी पहा आंबोळ्या तयार करून घेतल्यात. तर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी आंबोळ्या सर्व केल्यात. अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या तयार होतात. तर आजचा हा पौष्टिक नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.